तेही काही नुसतं आपलं पाणी बघायला आलेले नाहीये. आणि मग तुम्हाला तिथं वॉल काढून देतो दनवाडी खोपवाडीमध्ये, तुम्ही वॉल सोडा आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा पाणी घ्या. ज्यावेळेस तुमचं सगळं भागेल त्यावेळेस पाणी खाली जाईल. त्याच्यामध्ये एवढं मोठ्या प्रमाणावर पाणी खाल्लं आलं तर काही मला पंप बदलावे लागतात, हाय स्पीडच्या मोटारी टाकाव्या लागतात, पंप चांगल्या पद्धतीने टाकावे लागतात, ते मी करतोय. आणि त्याचे पुरंदरचं तर काम सुरू झालंय, परंतु जनाई शिरसाईचं टेंडर हे निघालेलं आहे, लवकरच त्याची वर्क ऑर्डर होईल. त्याच्यात मधल्या भागामध्ये मी करानीरा ही उपसा सिंचन योजना बिलारवाडी पर्यंतचा परिसराच्या करता करतोय. त्याच्यातनं 30-32 गावं घेतलेली आहेत. ती 1000 कोटीची योजना आहे. परंतु फार विचारपूर्वक ह्याच्यात पुरंदरमध्ये ज्या त्रुटी राहिल्या, जनाई शिरसाईमध्ये ज्या त्रुटी राहिल्या त्याच्यातनं सगळ्या भरून काढतोय. ती पाईपलाईन बंद पाईपलाईन 7.5 फुटाची, 7.5 इंचाची नाही फुटाची, अशा 2 पाईपलाईन तिथनं मी घेतोय आणि वर पाणी आणतोय. आणि त्यांना तो सगळी त्यांची भांडी म्हणजे तलाव शेततळी वगैरे ते सगळं भरून देतोय की जेणेकरून त्यांनाही पाण्याची कमतरता भासता कामा नये. अशा पद्धतीनं आपण नियोजन केलेलं आहे. आणि हे नियोजन करत असताना इतर बाबी ज्या काही शाळांच्या बद्दल होत्या, कॉलेजच्या बद्दल होत्या, तुमच्या मार्केट कमिटीच्या बद्दल होत्या, तुमच्या हॉस्पिटलच्या बद्दल होत्या, तुमचा आता सासवड ते भिगवण हा 350 कोटी रुपयाचा हॅमचा प्रोजेक्ट आपण मंजूर केलाय, जो माझ्या देऊळगाव रस्त्यावरून जातोय. 350 कोटी कॉन्क्रीटचा रस्ता आहे, 10 मीटर रुंदीचा आहे. भिगवण बारामतीचा असा रस्ता आहे तसा हा रस्ता आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, त्याची जाडी जवळपास 10 इंच ते 1 फुटाची आहे. एवढं कॉन्क्रीट तिथं जबरदस्त होणार आहे. तुम्हाला आत्ताच इकडे तिकडे पायपा टाकायचे असतील तर टाकून घ्या, नंतर कॉन्क्रीट तुम्हाला उकरता येणार नाही. कुणी उकरलं तर ते लगेच दिसेल कॉन्क्रीट आहे ते. काही तुम्ही डांबरी रस्ता कसा रात्रीत उतरून लगेच बुजवून टाकून मोकळे होता आणि कुणी बघत नाही. वास्तविक तेही कायद्याने गुन्हा आहे. तुम्हाला परवानगी घेऊन तेवढे पैसे भरून मग क्रॉसिंग करावं लागतं, पण कुणी बघत नाही. त्याच्यामुळे तुम्ही पण कुणाला विचारत नाही, तुम्ही आपलं टाकून मोकळे होता. माझी आपल्याला विनंती आहे की त्या रस्त्याच्या संदर्भामध्ये आता काम सुरू होताना तुम्हाला जिथं पाईपलाईन पाहिजे तिथं तुमच्या खर्चाने तुम्हाला पाईपलाईन टाकावे लागतील. जिथं ओढे असतील तिथं त्यांचं टक्के करतील पाणी येईल या बाजूने त्या बाजूला जायला. जिथं पावसाचं पाणी क्रॉस होतं तिथं पण त्यांना काम करावं लागेल आणि ते चांगल्या पद्धतीने करावं लागेल. ते आपण करणार आहोत. बाकीचे पण बऱ्यापैकी रस्ते देऊळगाव रसाळला या 5 वर्षामध्ये किती कोटी रुपये आले? 12.5 कोटी रुपये देऊळगाव रसाळला 5 वर्षात आले. देऊळगाव रसाळकरांना तुम्ही मला सांगा, कधी एवढी मोठी रक्कम एका गावाला आली का? आलं आलंय. हे त्याचं पहिलं मतदान करून घ्या रे, जा रे. 16.5 कोटी, 16.5 कोटी रुपये ही रक्कम कमी नाही. त्याच्या संदर्भामध्ये आता किती कामं केली हे असा चंद्रावर जायला लागला तर कसं आपलं व्हायचं कोणाला माहिती. त्यामध्ये 16.5 17.5 कोटी रुपये आले. तुम्हाला सगळ्या पूर्वीचा काळ आठवा आणि आता बदल केलेला काळ आठवा. मी आरोग्याच्या बाबतीतल्या तुम्हाला सुविधा दिल्या, ज्या ज्या गोष्टी तुम्ही मागितल्या त्या गोष्टी करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आज महिला इथं बसल्यात, त्यांना माझी लाडकी बहीण योजना आणली 2,30,00,000 महिलांना. माझ्या बारामती तालुक्यातल्या 1,21,000 महिलांना त्याचा बेनिफिट मिळाला. त्याचे पैसे वेळच्या वेळेला मिळत आहेत, त्या समाधानी आहेत. महाराष्ट्रातल्या महिला समाधानी आहेत. आम्ही जाईल तिथं बहिणी आम्हाला ओवाळतायत, जाईल तिथं बहिणी आपलेपणाने बोलतायत. आणि या योजना पुढे चालू ठेवायच्या म्हटलं तर तुम्हाला महायुतीचं सरकार आणावं लागेल. कारण समोरचे लोक म्हणतात आम्ही ती योजना बंद करू, काही जण म्हणतात आम्ही आमचं ठरवू. वास्तविक गोरगरिबांना त्यांची परिस्थिती सुधारवण्याच्या करता, आणि पैसा काही ते घरात ठेवत नाही, तो पैसा बाजारातच येतो. देवगावच्या दुकानामध्ये जाईल, बारामतीच्या दुकानात जाईल, सुप्याच्या दुकानात जाईल आणि त्याच्यातनं ग्रामीण भागाची अर्थचक्र फिरायला मदत होईल. हे तुम्ही लक्षात घ्या. कारण मी 10वा अर्थसंकल्प सादर केला. फार विचारपूर्वक ती योजना, जन्माला मुलगी आल्यानंतर 1,01,000 रुपये देण्याची योजना टप्प्याटप्प्यामध्ये, त्याच्यातनं 3 गॅस सिलेंडर देण्याची योजना, हे
आम्ही एक मदत त्या घटकाला त्याच्यात जात-पात भेदभाव केलेला नाहीये. सगळ्या गरीब महिलांचा समावेश केलेला आहे. तसंच पुरुषांच्या करता जवळपास आम्ही आमची 44 लाख शेतकऱ्यांना 3 हॉर्सपॉवर 5 हॉर्सपॉवर 7.5 हॉर्सपॉवरचं बिल आम्ही माफ केलंय. आपल्या बारामती तालुक्यातले 35,000 शेतकरी त्याच्यात बसले. माझ्या देऊळगाव रसाळमध्ये किती लोकांना झिरोचं बिल आलंय. आज तुम्ही बघा ते नीट बिल बघा. हे विरोधक काय म्हणतात, हे बिल दिलंय पुढे तुमचं मागचं बिल येणार नाही. मी मंदिराच्या साक्षीनं तुम्हाला सांगतो एक खोटं आहे. कारण मी त्याच्यामध्ये 15,000 कोटी रुपये राज्य सरकारच्या तिजोरीतनं महावितरणला तुमचे भरलेले आहेत. तुमचे म्हणजे 44 लाख शेतकऱ्यांचे. त्याच्यात आता मला 7 रुपये दराने ही वीज इथं पडते. ती वीज आम्हाला सोलरची पडणार आहे, ती 3 रुपये युनिटनं पडणार आहे. त्याच्यात 4 रुपये आमची बचत होते म्हणून ते मी फुकट देऊ शकलो. मी काही कुठं जादूची कांडी फिरवली नाही. काही बाबतीतलं विजेचा जास्तीचा खर्च कमी केला. सोलरवर 35,000 एकरच्या वर सोलर पॅनल बसवण्याचं काम केलं आणि त्याच्यातनं 9,500 मेगावॉट वीज 9,500 एवढी आपण तयार करतोय. त्यामुळे माझ्या शेतकऱ्यांना दिवसा सूर्य उगवला की त्यांचा पंप चालू होईल, सूर्य मावळला की त्यांचा पंप बंद होईल. त्याच्यामध्ये रात्री अपरात्री दारी धरायला जायचं कारण नाही. रात्री अपरात्री विंचुकाट्याचा सापाची डर नाही. या पद्धतीनं आपण तो निर्णय घेतलेला आहे. तुमचा दुधाचा व्यवसाय माझ्या देऊळगाव रसाळमध्ये पण अनेक दूध उत्पादक शेतकरी डेरा चालवणारे माझे सहकारी आहेत. त्यांना लिटरला 5 रुपये अनुदान होतं. 1 ऑक्टोबर पासून ते अनुदान आता 7 रुपये केलेलं आहे. म्हणजे शेतकऱ्यांना मदतच केली ना. शेतकरी ही आपली जात आहे. आम्ही दुसरा विचार केला नाही. वीज माफीमध्ये पण जातपात बघितली नाही, शेतकरी घटक बघितला. महिलांना देताना त्यांची जातपात बघितली नाही, महिला घटक बघितला. त्याच्यामध्ये दुधाचा दर वाढवताना ते कुठल्या समाजाचे आहेत ते बघितलं नाही. ते दूध गाईचं आणून देत आहेत, त्यांच्या अकाउंटला आता पैसे जात आहेत. आम्ही आता डेअरीवाल्यांनाही पैसे द्यायचं बंद केलं. आम्हाला पहिला अनुभव जरा वाईट आला. आम्ही पैसे दिले तर ते शेतकऱ्यांना काही ठिकाणी महाराष्ट्रात मिळालेच नाही. आम्ही म्हणलो राव यांचे पैसे तुम्ही घेऊन गेलात काय नाही दिले. ते म्हणले नाही ते 3-5 8-5 बसत नव्हतं, ते काही असलं काहीतरी सांगितलं. आम्ही म्हणलं आता आम्ही तुम्हाला देणार नाही. आम्हाला जसं ह्यांच्या अकाउंटला पाठवलं तसं आम्ही आता शेतकऱ्यांच्या अकाउंटला पाठवतोय. आणि आता आचारसंहिता असल्यामुळे थांबलेलं आहे. आचारसंहिता संपले की बाकीचे पैसे तुमच्या अकाउंटला येतील. तुम्ही काही काळजी करू नका. ह्या पद्धतीनं आपण पुढे चाललोय. आपल्याला शिक्षणाच्या बद्दलची अनेक नवीन इन्स्टिट्यूट आपण निर्माण केल्या. आपल्या बारामतीमध्ये मेडिकल कॉलेज नव्हतं ते आणलं, आयुर्वेदिक कॉलेज नव्हतं ते आणलं, BSc ऍग्री आणलं, त्याच्यामध्ये तुमचं लॉ कॉलेज आणलं, आर्किटेक्चर कॉलेज आणलं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी त्या गोष्टी आपण आणल्या. इंग्लिश मीडियमच्या अनेक शाळा आपण सुरू केल्या. तुझ्या काराटीला आपण चांगल्या प्रकारे ITI सुरू केलं. कारण ITIचा कोर्स केला आणि त्याचा 6 महिन्याचा पुढे अनुभव घेतला तर त्यांना नोकरी लागायला मदत होते. आता येताना कुठल्या गावात मला माहिती नाही पण बहुतेक शिरसुफळमध्ये बहुतेक 2 मुलं भेटली. ते म्हणले दादा तुम्ही स्कीम आणलेली त्याचा फायदा आम्ही घेतला. म्हणले का रे बाबा, जर्मन भाषा शिकायची. जर्मन भाषा शिकल्या मुलगा किंवा मुलगी आणि त्यांनी कुठला कोर्स जिथं जर्मनीमध्ये ज्याची डिमांड आहे, समजा ड्रायव्हरची असेल, हाऊसकीपिंगची असेल, जे काही असेल ती डिमांड मध्ये तुम्ही ते तुम्हाला ज्ञान असेल आणि भाषा शिकला तर तिथं 2 लाख रुपये महिना पगार आहे. माझा मत असं आहे की मुलगा किंवा मुलगी जर्मनीला गेली 1 लाख रुपये त्यांचा खर्च होईल. 1 लाख रुपये महिन्याला ते आई बापाला पाठवू शकतील. ह्या 5 लाख मुला मुलींना महाराष्ट्रातल्या आम्हाला तिथं नोकरीच्या करता पाठवायचं. आम्ही अग्रीमेंट केलेलं आहे. आमच्यातर्फे दीपक केसरकर शिक्षण मंत्री जाऊन त्यांनी अग्रीमेंट करून आले. आम्ही सतत त्या ठिकाणी बघतोय की काय काय गोष्टी केल्यानंतर माझ्या मुलाला मुलीला रोजगार निर्माण होईल आणि काय गोष्टी केल्यानंतर माझ्या ड्राय एरियाला इरिगेशननी पाणी त्या ठिकाणी देता येईल. ह्या पद्धतीनं आता तुमच्या करा नदीचे, नीरा नदीचे बॅरेजेस नाही केटीव्ही आहेत
त्याचं पण रूपांतर आपण वेगळ्या पद्धतीने करतो. का तर एकाच व्यक्तीला दरवाजे वर घेता आले पाहिजे, खाली घेता आले पाहिजे. आता फळ्या टाकतो, त्या फळ्या 4 पडल्या आणि पाऊस आला की सगळं तिकडे वाहूनच जातं. ती फळी पण उचलता येत नाही. आता मात्र ते साखळी आहे ती अशी ओढली की ते गेट खालनं वर होतात. खालच्या खाली पाणी समजा नाजरं भरलं, वरनं नदीला पाणी आलं, खालच्या खाली पाणी जाईल. पाणी दुसरीकडं कुठं कासलं जाणार नाही, जमीन वाहूस जाणार नाही. हेही काम आपण मोठ्या प्रमाणावर हातामध्ये घेतलंय. त्याचंही टेंडर झालंय आणि वर्क ऑर्डर पण त्या ठिकाणी दिलेले आहे. रस्त्यांची कामं तर जवळपास आपण करत आणलेली आहे. माझी आपल्याला विनंती आहे की ह्या सगळ्या गोष्टी करत असताना देऊळगाव रसाळच्या माझ्या मान्यवरांनो, तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं साहेबांच्या वयाकडे बघून साहेबांना ह्या वयामध्ये अपयश जर सुप्रियाचं झालं तर त्यांना वाईट वाटेल, म्हणून तुम्ही अनेक लोकांनी इथं बसणाऱ्यांनी पण साहेबांच्या सुप्रियाच्या उमेदवाराला मतदान केलं. मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही, तो तुमचा अधिकार आहे. मी त्याबद्दल टीका टिप्पणी करणार नाही. पण आता जसं साहेबांना खुश करण्याच्या करता लोकसभेला ताईंना मतदान केलं आणि आता विधानसभेला दादाला खुश करण्याकरता दादाला मतदान करा, पिटामपाट झाली. माझं काही म्हणणं नाही. साहेब 23 वर्ष आमदार आहेत, मी 33 वर्ष आमदार आहे. मी कामं केली. एकही देऊळगाव रसाळच्या माणसांनी उठावं आणि सांगावं बाहेरच्या तालुक्यातल्या आमदारांनी जास्त कामं केली, अजित पवारनी कमी केली. मी म्हणेन ते ऐकेन. मी 25-15चा निधी तुम्हाला दिला, 30-54चा निधी दिला, डीपीडीसीचा निधी दिला, राज्य सरकारचा निधी दिला, वेगवेगळ्या ठोक तरतूद. मी एक ठोक तरतूद म्हणून एक हे काढलेलं आहे, हेड काढलेलं आहे, हेड. त्याच्यातनं मी मोठ्या प्रमाणावर निधी दिला. आता शेवटी आचारसंहिता लागायच्या आधी 2 महिने आधी मी बारामतीला 500 कोटी रुपये पाठवले. पहिला 8,500 कोटी होता, 9,000 कोटी रुपये झाला. आपली माळेगाव नगर पंचायत केली, 250 कोटी रुपये माळेगाव नगर पंचायतीला दिले. परत पण पैसे दिले, बारामतीला पैसे दिले आणि तुमच्यासारख्या गावांना तर कोटीमध्येच पैसे दिलेले. मात्र मला एक वाईट वाटतं, आता मी कारकेलला होतो, तिथनं येताना काहींनी गावातले रस्ते केले, चांगले केले नाही. आम्ही कामाला पैसे देतो, रस्त्याची क्वालिटी द्या ना. तुम्ही कुणी करा, मला कुणी करतं त्याला मतलब नाही. कारण कुणीतरी बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर येऊन करणार, बारामतीतल्यांनी केलं तर माझी हरकत नाही. कारण त्यांना मदत होण्यापेक्षा माझ्या तालुक्यातल्या मुलांना मदत झाली, मला त्याच्यात समाधान आहे. पण खराब काम केलं तर त्याला काळ्या यादीमध्ये टाकलं जाईल, ब्लॅकलिस्टला आपण म्हणतो. आणि काळ्या यादीत टाकलं तर मग मात्र त्यांना पुढची कामं मिळणार नाही. असं करू नका. पैसे तर सगळ्यांनाच पाहिजेत. आता पण मला काहींनी सांगितलं, दादा आम्ही कांदा मागच्या काळामध्ये केलेला होता, तो त्या ठिकाणी ठेवला. कांद्याच्या चाळी असतात ना त्याच्यात, आणि मी कांदा निर्यात बंदी उठवली केंद्राच्या मागे लागून. त्यांनी कांदा त्या ठिकाणी रेट वाढली, त्याला 22 लाख रुपये 4 का 5 एकरामध्ये झाले. डाळिंबाचे पैसे काही लोकांना चांगले झाले. आता ह्या पद्धतीनं तुम्हाला पाणी दिलं आणि तुमचं मदत केली तर आपल्यात बहादर शेतकरी आहे. काही चुकीचं वागतात, काही व्यसनाधीन झालेले. मागाचा पट्ट्या कसा आला होता ओरडत तशा पद्धतीनं. पण काही खरोखरीच चांगली शेतीवाडी करतात. काही मुलं पण आपल्यातली परदेशात गेलीत, मुली परदेशात गेल्या. काही जण आपल्यातली मुली IT मध्ये गेलेली. मागाशी मला वाटतं जराडवाडीत येताना पुढं नाही का ती भेटली, ते मुलगा आणि सुनबाई म्हणल्या, दादा आम्ही दोघंही हिंजवडीला IT मध्ये. आज त्यांचं चांगलं झालेलं. अशा पद्धतीनं तुम्ही मुली शिकवा ना. शिकवण्याच्या करता सगळे दरवाजे उघडलेत ना. फक्त त्यांच्यावर संस्कार चांगले करा. आपल्याकडे अजूनही बऱ्याचशा ठिकाणी हातभट्ट्या चाललेल्या, त्याच्यातनं महिला निवेदन देतात, ते बंद करा. त्याच्यात इकडे आहे का हातभट्ट्या? दारू नाही. महिला काही बोलूनच राह. ठीक आहे, काही गावांमध्ये तक्रारी महिला करतात. आमचं म्हणणं की आम्ही विकास करत असताना साधू संतांनी जी भूमिका मांडली आहे त्या रस्त्याने चाललो तरच आपलं भलं होणार आहे.
दुसरा कुठला विचार आपल्याला भलं करणारा नाही, हे देऊळगाव रसाळकरांनो ध्यानात घ्या. कुणी काही सांगू, त्या प्रकारे आपल्याला ही सगळी कामं हातानिराळी करायची आहेत. अजूनही आपल्याला आपल्या भागातली वेगवेगळ्या प्रकारे मंदिरांचा जीर्णोद्धार, ज्याची लोकांची मागणी असेल ती त्या ठिकाणी करायचं आहे. याही गोष्टीची नोंद माझ्या सहकारी मित्रांनी त्या ठिकाणी घेतली पाहिजे. आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की लोकसभेला झालं ते गंगेला मिळालं, विधानसभेला मात्र आपण योग्य पद्धतीचा निर्णय घ्या. देऊळगाव रसाळकरांनी नेहमीच मला चांगल्या प्रकारची साथ दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी पण यावेळेस माझी एक विनंती आहे, तुम्ही गावातल्या पुढाऱ्यांच्यावर नाराज असाल तर ती नाराजी माझ्यावर काही काढू नका. मी सांगतोय की मला त्याचा दोष देऊ नका किंवा तालुक्याच्या पुढाऱ्यांच्यावर नाराजी असेल ती पण माझ्यावर काढू नका. मी सगळ्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतो, बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. आपल्यातले काही जणांना मी मध्ये फोन पण केले आणि सांगितलं मागे काय झालं ते जाऊ द्या, आता मला त्या ठिकाणी सहकार्य करा. आज राज्याच्या राजकारणामध्ये काम करणारे 8 ते 10 नाव आहेत, ह्याच्यापेक्षा जास्त नावं नाहीये राज्याच्या लेवलला. एक आहे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, नाना पटोले, जयंत पाटील. ह्याच्यापेक्षा कुठलं अजून नाव आहे का? आपण मला सांगा. अजून कुठला नेता राहिलेला असेल तर सांगा दादा, ही एक नेता राज्याचं नेतृत्व करू शकतो. आरव सुरेशराव तसं नाही, राज्याचं नेतृत्व करण्याचे गुण असणारे साधारण लोकांची मानसिकता पण पाहिजे ना. तुम्ही गावचा सरपंच ठरवत असताना, गावचा कारभारी ठरवत असताना गावात जास्तीत जास्त ज्याच्याबद्दल एकमत होईल तोच कारभारी होतो ना. तसं राज्याच्या राजकारणात काम करत असताना ही जी नावं घेतली त्या नावा व्यतिरिक्त आता पृथ्वीराज चव्हाण पण आमच्याबरोबर मुख्यमंत्री होते, पण त्यांचं नाव मागं पडलं. ते आता 75 का 80 वर्षाचे झाले. अशोक चव्हाणांचं नाव होतं पण ते आता राज्यसभेला दिल्लीला निघून गेले. त्यांनी मध्ये नाही भाजपचा प्रवेश केला आणि राज्यसभा घेतली आणि ते दिल्लीला गेले. त्याच्यावर ते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नाहीये. हा अजून एक नाव आहे बाळासाहेब थोरात. काँग्रेसमध्ये 2 नाव आहेत, एक बाळासाहेब थोरात, एक नाना पटोले. हा नाही मागचा प्रश्न नाही हो, त्याच्या तसं नाही बाबा. सगळे हो का उद्याच्याला प्रत्येकाला त्या ठिकाणी उभं राहण्याचा अधिकार आहे, मत मागण्याचा अधिकार आहे. माग तर अनेकदा काही लोक निवडणूक आली की उभे राहायचेच. ते कोंबड्यासारखा आवाज काढायचा, काय त्याचं नाव आघोर. माग तर नेहमी तो उभा राहायचा. काही लोक आपल्या बारामतीत पण नाही, निवडणूक आली की उभं राहणार म्हणजे राहणार. तो काय फार अंकुश पडतो ते कॉम्पारला. तरुण मुलं भेटली तर मी देणार ना. मी राजकारणात आलो त्यावेळेस तरुणांनी माझ्याबरोबर काम केलं, मी त्यांना संधी दिली. मी अनेक भाषणामध्ये या दौऱ्यामध्ये म्हणालो की इथून पुढे देखील वेगवेगळ्या संस्थांच्या मध्ये तरुणांना संधी देण्याचा माझा प्रयत्न त्या ठिकाणी राहणार आहे. हे मी बोलूनच दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये मी कुठं नाही म्हणलेलंच नाही. कारण हे जगाची रीत आहे की काही तरुण यांना संधी दिली तर ती तुमच्या डोळ्यात देखत शिकतील, तर ती पुढे उद्याचं नेतृत्व करतील. हे काम आहे. त्याच्यामुळे त्यांना पण संधी दिली पाहिजे. पण सगळाही कारभार तरुणांच्या हातात देऊन चालत नाही. उद्याच्याला काही 4-2 तरी तिथं अनुभवी पाहिजेत ना. जसं घरामध्ये काम करताना तरुण पिढी काम करायला लागली आणि काही त्यांचं चुकलं तर वडीलकीच्या नात्याने वडीलधारी त्यांना समजावून सांगू शकतो का नाही समजावून सांगू शकत. कधी उत्साहाच्या भरात काही पण गोष्टी त्या ठिकाणी होतात. या राजवर्धनला विचारा, मी माग वसंत काका चेअरमन असताना
एकदा 3च लोक जुनी ठेवली, बाकी सगळी नवी तरुण पिढी घातली. परंतु ती तरुणांना वाटायचं असं काहीतरी आपण केलं पाहिजे. काका वसंत काका आपले सभापती होते, सगळ्यांना माहिती आहे, वैतागून गेले. ते म्हणले दादा ही समजूनच घेत नाही. त्यांनी भूमिका मांडावी ना, पण ती भूमिका साखर कारखान्याच्या फायद्याची नसेल आणि ते त्यांना पटवून दिलं तर त्यांनी पटवून घेतलं पाहिजे. भाव काढताना किंवा डिस्टलरी काढताना, कोजन करताना, एक्सपान्शन करताना खूप त्याच्यातले प्रकार असतात. त्याच्यामुळं मी अनेकांना संधी देतो. मी आमदारांच्या मध्ये निलेश लंकेला संधी दिली, सुनील शेळकेला संधी दिली. त्याच्यामध्ये मी अनेक तरुण आपला अतुल बेनकेला संधी दिली. त्याच्या संदर्भात आशुतोष काळेला संधी दिली. तिकडे डॉक्टर लामटेला, तो आदिवासी आहे, त्याला संधी दिली. तिकडे नितीन पवार आदिवासी समाजाचा कळवण सुरगाड्याला आहे, त्याला संधी दिली. एक मागासवर्गीय समाजाची सरोज आहिरे, तिला नाशिक मध्ये तिथं संधी दिली. मी तर आमदार उगीच माझ्या मागे राहिले नाही. 44 आमदार 54 पैकी माझ्या मागे आले. मी काय त्यांना बळजबरी केली? त्याच्यामध्ये अनुभवी पण भुजबळ साहेब होते, तुमचे हसन मुश्रीफ होते, तुमचे प्रफुल्ल पटेल होते, सुनील तटकरे होते, धनंजय मुंडे होते, सगळे दिलीप वळसे पाटील होते, सगळी लोक होती ना. ही 10 वयस्कर होती, पण बाकीची 30 नव्या दमाची होती. त्याच्यामुळे आपण म्हणताय ती गोष्ट रास्त आहे. माझी त्याच्याबद्दल तयारी आहे, कारण मी पण तरुणपणामध्ये संधी दिल्यानंतरच त्या संधीचं सोनं करू शकलेलो आहे. तुमची बँक चांगली चालू शकलोय, पीडीसीसी बँक, बारामती बँक, सोमेश्वर कारखाना, माळेगाव कारखाना, खरेदी विक्री संघ, दूध संघ, मार्केट कमिटीत जर एवढी कामं आपण काढलेली आहेत, एवढी कामं कधी निघाली नव्हती आणि त्याला पैशाची पण तरतूद केली. अशा खूप काही गोष्टी माझ्या देऊळगाव रसाळकरांना मी केलेल्या आहेत. अजूनही मला काय 10च्या आत प्रचार संपवायचा. माझी 4 गावं शेवटची तर राहता येतच. आज वाडानं, मला वाटतं काळखेरवाडी, बोरकरवाडी, कुतुळवाडी, बोंडवेवाडी असे 4-1 गावं राहत आहेत. पण मी पुढे कधीतरी येईल. आपण दिवाळीच्या सणाच्या दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने आला. पुन्हा सांगतो, गावातले वाद या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आणू नका. आपल्याला चांगल्या प्रकारे महाराष्ट्राचं नेतृत्व करायचंय, त्याचा फायदा बारामतीकरांना करायचा. आमदार किंवा कुणी व्यक्ती एका टर्म मध्ये नेता होत नाही. मला पण नेता व्हायला 4 टर्म घासावं लागलं. तेव्हा मी 2004 ला राज्याच्या राजकारणात काम करू शकलो. पवार साहेबांना नेता व्हायला 3 टर्म घासावं लागलं, 67, 72, 78. मग ते राज्याच्या राजकारणामध्ये आले आणि त्याचा फायदा आपल्याला बारामतीकरांना त्या ठिकाणी झाला. ही गोष्ट तुम्ही विसरता कामा नये. आणि म्हणून तेच सांगितलं ना, बंद पाईपलाईन. अरे बाबा, तेच सांगितलं. अख्खं रामायण महाभारत ऐकलं आणि पुन्हा रामाची सीता कोण होतो दादा? हे असंच झालंय बघा. अरे बंद पाईप 461 कोटी मंजूर केलेत. काय? अरे बाबा, आता वॉल सिस्टीम असं काय करतो? बंद पाईपलाईन, तिथं पाणीच बंद म्हणजे आता कसं सांगायचं? बंद म्हणजे तिथनं जेवढं पाणी सोडलंय तेवढं पहिला वॉल खोडला, त्याच्यातनं काही जाईल, नंतरच्या वॉलमध्ये जाईल. हे लक्षात घ्या. ज्या ज्या काही त्रुटी राहिलेल्या आहेत त्या मी दुरुस्त करून देईन, हा शब्द मी देवाच्या साक्षीनं देतो आणि माझे 2 शब्द संपले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.